शिवजयंती उत्सव असेल, रक्तदान शिबिर असेल, अनेक या ठिकाणी आपण पाहतो या सेवा संस्थेच्या वतीनं प्रोग्राम आणि उपक्रम राबवले जात आहेत। काही विशेष सन्मान आपण मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब समाजसेवक उद्योजक यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। श्रीमान सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय अध्यक्ष साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। हे ऋणानुबंध कायम आपण असेच ठेवावेत हीच माफक अपेक्षा आयोजकांची असते। या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांचं आहे। सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। साई गावचे उद्योजक सन्माननीय अनंतजी भोपी साहेब यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान अनंतजी भोपी साहेब त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। साई गावचे उद्योजक आणि समाजसेवक ते आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करतोय। सन्माननीय अध्यक्ष साहेब सुनीलजी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय। हे ऋणानुबंध कायम आपण असेच ठेवावेत इतकीच माफक अपेक्षा सर्वांकडून असते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय दीपकजी सोनावणे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी झाले। खरं तर आयोजनामध्ये त्यांचा देखील खूप महत्त्वाचा सहभाग आहे। दीपकजी सोनावणे साहेब आपलं देखील स्वागत आहे आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय। मॅडी सर षटक क्रमांक 2 मध्ये अक्षय ओर द विकेट। हो या ठिकाणी आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न, फटका फसला, आणखीन एक धक्का लागेल। टीम जय हनुमान वानिवली संघाला फलंदाज बाद। मला पाहायला मिळेल काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय। अगदी आपण पाहतो लेटकटचा फटका होता, असं वाटलं होतं की चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी बनवण्यात येईल, परंतु तिथे फटका फसलाय। बॅटर बाद होत आहेत लखन। अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक 2 विकेट मिळालेत अक्षय देशमुखला। गोलंदाजाची खासियत आपण पाहिलं तर सध्या तरी चांगला दर्जेदार खेळ अक्षय देशमुखचा आपण पाहिलेला आहे। सध्या आयकॉन म्हणून हा खेळाडू बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे। बदलापूर प्रीमियर लीग असेल, अंबरनाथ तालुका प्रीमियर लीग अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अक्षय देशमुखला खेळताना आपण नेहमीच पाहिलेला आहे। षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता सेकंड ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करतो आहे। सेकंड पॉवर प्ले P2 मध्ये दर्जेदार गोलंदाजी त्याने केलेली आहे टीम कानोर बॉईज कानोर या संघासाठी। राईट मोर द विकेटने पुढचा बॉल मुख्य अतिथी कक्षाच्या एंड कडून हे षटक आहे। हो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच, ब्रिलियंट आउटस्टँडिंग कॅच, फलंदाज होईल बाद आणि विकेट अटिक संपादित केली आहे अक्षय देशमुखने। फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल टीम जय हनुमान वानिवली संघाला फलंदाज बाद। सर्कलच्या आतमध्ये बरोबर आपण पाहिलं तर मिडॉन आणि मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटच्या मधोमध अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू झेल टिपण्यात आलाय। नकुल राऊत होते त्याने मात्र प्रतिम झेल टिपला स्वतःची। अगदी आपण पाहतोय पूर्णपणे डाईव्ह लगावली आहे आणि हा झेल त्याने कॅरी केलाय। काय जबरदस्त कौतुकास्पद कामगिरी आहे आणि संघाचे पाठीराखे सुद्धा त्याला कौतुकाची थाप देत आहेत। टाळ्यांचा प्रतिसाद होतोय। अगदी आपण पाहतो का होऊ नये, कारण तसा झेल त्याने टिपलाय। ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा वारंवार दाखवण्यात येत आहे
10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. दर्जेदार स्पर्धा आहे. लश ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. जणू काही इंटरनॅशनल लुक प्रमाणे अगदी आपण पाहतोय जणू इंटरनॅशनल क्रीडानगरीवरती हा सामना चालू आहे अशी फिलिंग या ठिकाणी प्रत्येक ग्रामीणच्या खेळाडूला येत असेल. गोलंदाज अक्षय एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक या ठिकाणी स्वस्तामध्ये फलंदाज माघारी परतले. जणू काही पत्त्यांचा बंगला कोसळतो ना तसा डाव जयनुमान वानिवली संघाचा कोसळत चाललाय. कानोर बॉईज कानोर संघाच्या विरोधात आजच्या लढती तुम्हाला अत्यंत दर्जेदार पाहायला मिळणार आहेत. मोठे संघ आहेत, वेगवेगळ्या बेल्टमधील बदलापूर वांगणीचे काही स्थानिक संघ आहेत आणि त्यांना फाईट करणारे संघसुद्धा अगदी आपण पाहतो मग कर्जत असेल, खोपोली असेल, वानिवली संघ जो रसायनी मोहपाडा या बेल्टमधील संघ आहे. हो बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा आपण पाहतो एस टी रक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एक साधा सोपा सेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. पडता बॉल लागेल बॅटर कौशलला सुद्धा माघारे. 1 मोर विकेट डाऊन. नंतर होणारा सामना असणार आहे जय ताडोबा कळम संघ आणि कापरे सिद्धी पाले. एका बाजूला विजय कोलेकर, मनीष कोलेकर यांचा संघ तुम्ही पाहणार आहात इन ॲक्शनमध्ये आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील एक दिग्गज संघ अर्थात जय ताडोबा कळम संघ आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती पूर्णपणे स्थिरावली आहे. रोहन आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या 10 धावा त्याच धावा धाव पुस्तकावरती अद्यापर्यंत कायम आहेत. कारण या षटकामध्ये एकही धाव अक्षय देशमुखने खर्च केलेली नाही आहे. अगदी आपण पाहतो एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या वतीनं सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे असतील, केतनजी जाधव जे सचिव आहेत, खजिनदार अभयजी सोनावणे सह खजिनदार संतोषजी सोनावणे आणि आमचे सगळे सदस्य मंडळी मग गौतमजी सोनावणे असतील, ॲडव्होकेट आनंदी सोनावणे, त्यानंतर सिद्धेश सोनावणे असेल आणि तेजस जाधव, सगळ्याच मंडळीची अफाट मेहनत आहे. हो शेवट गोड करण्याचा प्रयत्न अक्षय देशमुखचा आणखीन एक मैदान षटक या ठिकाणी आपण पाहिलं. गोलंदाज अक्षय देशमुखच्या नावावरती राहिलाय. एकंदरीत या स्पर्धेतील तिसरं मैदान षटक म्हटलं जाईल अक्षय देशमुखच्या नावावरती. आणि आता आपण पाहतो धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम जय हनुमान वानिवली संघ पोहोचली आहे एकंदरीत 5 बाद 10 या अंकावरती.